श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आज आपण पाहणार आहोत एखाद्या बालकाचा जन्म पंचमी, दशमी, पौर्णिमा किंवा अमावस्या या तिथींच्या शेवटच्या घटिकेत झालेला असेल किंवा षष्ठी, एकादशी आणि प्रतिपदा या तिथींच्या पहिल्या घटिकेत झाला असेल तर त्याला तिथी गंडांत दोष असं म्हणतात। याची शांती कशी करायची? तर नेहमीप्रमाणे गणपती पूजन, पुण्यावाचनादी कर्म करायचं, आचार्यांचं वर्ण करायचं, मुख्य कलश स्थापन करायचा आणि मग वर्णदेव, नक्षत्रदेव आणि तिथी देवता यांची स्थापना पूजन करायचं। यांचं स्थापना पूजन झाल्यानंतर अग्नीची स्थापना करायची, नवग्रहांची स्थापना, ईशान्येला रुद्रकलशाची स्थापना झाल्यानंतर नवग्रह शांती होमादी कर्म करून घ्यायचं आणि मग मुख्य देवता वरुण आहे, याच्यामध्ये वरुणाची पूजा झालेली आहे आणि मग वरुणासाठीच होम आहे। चरू, आज्य, तीळ आणि यव याने शतावत्या द्यायच्या आणि ब्राह्मणाला यवाचं, व्रीहीचं, माशाचं म्हणजे उडदाचं, तिळाचं आणि मुगाचं अशा 5 पदार्थांचं दान करायचं आहे। यव, व्रीही, उडीद, तीळ आणि मूग अशा 6 पदार्थांचं दान ब्राह्मणांना करायचं आहे। नेहमीप्रमाणे यज्ञ समाप्ती केल्यानंतर श्रेयोदानादी, आज्यावलोकनादी कर्म करायचं, तीर्थप्रसाद देऊन अभिषेक करावा आणि शांतीपण करावी। या शांतीला म्हणतात तिथी गंडांत दोष शांती। श्री सद्गुरुनाथ महाराज की